नमस्कार. सर्वप्रथम सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्व नाशिककरांना खूप खूप शुभेच्छा. मी दीपाली लक्ष्मण घाटक. सद्यस्थितीत मी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थातच सिटी लेक या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत आहे. माझा अल्प परिचय द्यायचा झाल्यास मी मूळ नाशिकचीच. माझं शिक्षण हे नाशिकमध्येच पूर्ण झाले. माझं प्राथमिक शिक्षण हे सागरमोल या शाळेत पूर्ण झाले. तर माझं माध्यमिक शिक्षण हे मराठा हायस्कूल या शाळेत पूर्ण झालं. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे KTHM महाविद्यालयात पूर्ण झालं आहे. त्याचप्रमाणे माझं पत्रकारिता क्षेत्रातील मास्टर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ही मास्टर डिग्री देखील पूर्ण झालेली आहे. खरं तर मी एका मध्यमवर्गीय कुटुंबाला बिलॉंग करते. जे माझे वडील होते ते नाशिक महानगरपालिकेतच कार्यरत होते. त्यामुळे एक चांगलं असे कुटुंब आम्हाला लाभलं. आम्ही 3 भावंडं. मुळात आई-वडील होते त्यांना शिक्षणाचं महत्त्व खूप आधीपासून होतं. त्यामुळे त्यांनी कायमच आमच्या शिक्षणावर भर दिला. त्यामुळे आज आम्ही 3ही भावंडं उच्च शिक्षित आहोत. त्याचप्रमाणे खरं तर माझे आई-वडील हे पुरोगामी विचारांचे. त्यामुळे त्यांनी आम्हाला केवळ स्वतःचं मूल म्हणून घडवलं नाही, तर एक उत्तम व्यक्ती म्हणून आम्हाला त्यांनी कायम घडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी कायमच आमच्या निर्णयांचा, आमच्या मतांचा नेहमीच आदर केला आहे आणि नेहमीच आमच्या मतांचा, निर्णयांचं स्वागत केलं. त्यामुळे करिअर करताना स्टार्टिंगला फारशा अडचणी आल्या नाही. खरं तर मी माझ्या करिअरची सुरुवात ही खूप कमी वयापासून सुरुवात केली. अगदी मला सुरुवातीपासूनच पत्रकारिता क्षेत्राची आवड होती. त्यामुळे मी 12वी पासआउट झाल्यानंतर लागलीच मी पत्रकारिता क्षेत्रात वळली आणि त्यानंतर मी एका स्थानिक वृत्तवाहिनीत ॲज अ ट्रेनी म्हणून जॉईन झाले. म्हणजे एका साईडला शिक्षण पूर्ण करता करताच मी माझ्या पत्रकारिता क्षेत्रातील देखील अनुभव घ्यायला सुरुवात केली होती. मी स्टार्टिंगला काही वर्ष मी ॲज अ ट्रेनी म्हणून काम केलं. त्यानंतर मी एका दुसऱ्या स्थानिक वृत्तवाहिनीत जॉईन झाली. त्या ठिकाणी मी ॲज अ अँकरर आणि एक स्क्रिप्ट रायटर म्हणून जॉईन झाली. ते करताना मला अनेक अडचणी आल्या, अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, चांगले वाईट अनुभव आले. पण त्या सर्वांवर मात करत करत मी ते 2-3 वर्ष खूप काही तिथून शिकली. त्यानंतर त्या सर्व अनुभवातून मी आम्ही स्वतःचं न्यूज चॅनल देखील सुरू केलं आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की ते न्यूज चॅनल आज देखील कार्यरत आहे. या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे माझे मिस्टर आहेत ते देखील एक पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांची एक मोलाची साथ मला कायम लाभली आहे. माझे कुटुंबीय सासर असो माहेर असो ते कायमच माझ्यासोबत उभे राहिलेत. आजवर अनेक संकटं आली, अनेक चढ-उतार आले, परंतु माझे मिस्टर, सासर आणि माहेरचे सर्व कुटुंबीय माझ्यामागे ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी कायमच मला साथ दिली. त्याच्यामुळेच मी आजवर येथपर्यंत पोहोचू शकले. 2008 ते 2022 असं 14 ते 15 वर्ष मी पत्रकारिता क्षेत्रात घालवली. तेवढा अनुभव घेतल्यानंतर मी 2022 साली सिटी लिंक या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी या पदावर रुजू झाले. गेली 2.5 वर्ष मी सिटी लिंक येथे जनसंपर्क अधिकारी या पदावर रुजू आहे. खरं तर आधीचे प्रायव्हेट क्षेत्र आणि त्यानंतर गव्हर्नमेंट क्षेत्र यामध्ये कामामध्ये बरीच तफावत आढळून आली. त्यामुळे सुरुवातीला काही अडचणी आल्या, कारण परंतु त्यांच्यावर मात करत करत मी आपलं कार्य पुढेच चालू ठेवलं आणि आज अतिशय उत्तम प्रकारे मी हे पद सांभाळत आहे. हे पद सांभाळताना अनेक पत्रकारांशी संवाद साधला जातो, अनेक अधिकाऱ्यांशी संवाद साधला जातो. त्याचप्रमाणे GRMS म्हणजे जे प्रवाशांच्या ज्या तक्रारी असतात त्या देखील याच डिपार्टमेंटकडे येतात. त्यामुळे त्या कंप्लेंट सॉल्व करताना अनेक प्रवाशांशी, ड्रायव्हर, कंडक्टर यांच्याशी देखील आमचा संबंध येतो. अशावेळी अनेक प्रवासी विविध क्षेत्रातून आलेले असतात, त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले असतात. त्यामुळे त्यांनाही तोंड द्यावं लागतं. अशावेळी अनेक बाजू मांडाव्या लागतात आणि त्यांना देखील समजून घ्यावं लागतं. सुरुवातीला काही दिवस त्रास झाला, परंतु आता अतिशय उत्तम प्रकारे हे सांभाळलं जात आहे. मी खरं तर या नवरात्र उत्सवानिमित्त मुलींना एवढंच सांगेन की प्रत्येक मुलीने काहीतरी एक ध्येय अंगाशी बाळगलं पाहिजे आणि केवळ ध्येय बाळगून उपयोग नाही, तर त्यासाठी सतत प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट करताना तुम्ही सातत्य आणि संयम या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही सातत्य आणि संयम ठेवल्यास तुम्हाला ती गोष्ट नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक मुलीने काहीतरी ध्येय हे नक्कीच उराशी बाळगलं पाहिजे आणि त्यासाठी सतत मेहनत आणि प्रयत्नशील राहिलं पाहिजे.
मला तर स्त्रियांना देखील हे सांगायचं आहे, केवळ चूल आणि मूल या चौकटीत तुम्ही राहू नका. खरं तर कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं, घर सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मुळात गृहिणी हे पदच सोपं नाही आहे. परंतु हे पदाची जबाबदारी सांभाळतानाच एक बाहेर मोठं विश्व आहे. त्या विश्वाचा देखील आपण अनुभव घेतला पाहिजे. या चौकटीतून बाहेर पडा, स्वतःचं एक विश्व निर्माण करा आणि ही जबाबदारी सांभाळतानाच ही दुसरी इकडची जबाबदारी देखील सांभाळा. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आनंद प्राप्त होईल. तुमचं कर्तृत्व सिद्ध करण्यास देखील तुम्हाला वाव मिळेल. आणि मी मागे एका कार्यक्रमात सांगितलेलं होतं की सध्या नवरात्रीमध्ये अनेक स्त्रिया, मुली एका पर्टिक्युलर रंगाच्या साड्या किंवा ड्रेसेस परिधान करताना दिसतात. परंतु मला अशा स्त्रियांना म्हणजे हे वावगं नाही आहे, त्यात काही माझा विरोधही नाही आहे आणि चुकीचं नाही आहे. परंतु माझ्या स्त्रियांना, अशा मुलींना एक सांगायचं येते की देवीच्या रंगाच्या साड्या बघण्यापेक्षा त्या देवीच्या हातातील शस्त्रांकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. कारण तेच शस्त्र तुम्हाला स्वसंरक्षण करण्यास मदत करतील. देवी सरस्वतीचं शस्त्र आहे विद्या. त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकं वाचा, शिक्षण घ्या, ज्ञान घ्या. त्याच्यामुळे तुमचे निर्णय ठामपणे निर्णय तुम्ही घेण्यास एक सक्षम बना. तुमची मतं मांडण्यास तुम्ही सक्षम बना. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्त्रियांचा वावर दिसतोय. अगदी आपल्या भारताच्या राष्ट्रपती, ज्या की आपल्या भारताच्या पहिल्या नागरिक, त्या देखील एक स्त्री आहेत. आज सायंटिस्ट असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, चालक असो, प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्त्रियांचा वावर दिसतोय. अशा प्रत्येक स्त्री शक्तीला या नवरात्र उत्सवानिमित्त माझ्याकडून सलाम आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.